शरद पौर्णिमेची रात्र, चंद्राची रात्र सर्वांना आनंद देते. अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. अशा या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात त्यांच्यावर देव प्रसन्न होतात असा समज आहे. हा उत्सव अश्विन शुद्ध पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक 12 ते 12:39 या 39 मिनिटात करावयाचा असतो. नमस्कार, मी पूजा. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण पाहणार आहोत की कोजागिरीची पूजा विधी कशी करायची आहे. तर भगवान इंद्र, लक्ष्मी, चंद्र, कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची हीच एकमेव वेळ असते. शक्यतो हा उत्सव प्रत्येक सेवेकरांनी आपल्या घरीच करावा. उपरोक्तवरील देवता या दिवशी पृथ्वी तलावर आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. त्यांना अमृताचा म्हणजेच दुधाचा नैवेद्य करावा. आता आपल्याला पाहायचं आहे की पूजा मांडणी कशी करायची आहे. तर बघा, मांडणी करताना एका पाटावर किंवा चौरंगावर आपल्याला मांडणी करायची आहे. तर सर्वप्रथम लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याचा जोड पानावर श्री गुरुपीठातून घेतलेले श्री आणि सिद्ध केलेले श्रीयंत्र ठेवायचे आहे. आणि जर हे श्रीयंत्र उपलब्ध नसेल तर सुपारी ठेवली तरी चालेल. त्यानंतर दुसऱ्या जोडपानावर कुबेराचे प्रतीक म्हणून श्री गुरुपीठातून घेतलेले सिद्ध लक्ष्मी कुबेर यंत्र ठेवावे. हे यंत्र नसेल तर सुपारी ठेवल्यास हरकत नाही, सुपारी ठेवू शकतो. त्यानंतर तांदळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्या किंवा गडवा, त्यात आंब्याचा डगळा इंद्राचे प्रतीक म्हणून घ्यावा. नंतर चंद्राचे प्रतीक म्हणून चंदनाचा भरीव गोल बनवावा. अशी मांडणी रात्री 12 वाजेपर्यंत करून ठेवावी. रात्री ठीक 12 ते 12:30 या मिनिटांमध्ये म्हणजेच या 30 मिनिटांमध्ये दुधाचे भांडे चंद्रकिरणात ठेवायचे आहे, जेणेकरून चंद्रदेवता शलाका रूपात अमृताचा प्रसाद देतात. 12:30 वाजता पूजेच्या पाटासमोर पाण्याचे भरीव चौकोनी मंडल करून त्यावर दुधाचे भांडे ठेवून चारही देवांची हळदी कुंकू, पांढरी फुले, अक्षता, अष्टगंध वाहून पूजा करावी. दुपारीच तुळशीपत्र तोडून ठेवायचे आहे, कारण आपल्याला सायंकाळी ते तोडता येत नाही. त्यात एक तुळशीपत्र आपल्याला टाकायचं आहे आणि नैवेद्य दाखवावा आणि खालील प्रार्थना करावी. ऋणरोगादी दारिद्र्यम अपमृत्युभय शोकमनस्ताप नाशयंतु मम सर्वदा. दुधाचा नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनीच घ्यावा. जर पूजनासाठी सुपारींचा वापर केला असेल तर याच सुपाऱ्या जपून दरवर्षी पूजाव्यात व दर कोजागिरीस व लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यांची पूजा करावी. 12 ते 12:30 या काळात लक्ष्मीप्राप्तीची कोणती सेवा करायची आहे तर ते आपण पाहूयात. तर आपल्याला या अर्ध्या तासामध्ये, या 30 मिनिटांमध्ये लक्ष्मीप्राप्तीसाठी कोणती सेवा करायची आहे ते आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळा जप करायचा आहे. त्यानंतर श्री लक्ष्मी गायत्री मंत्र 1 माळ जपायची आहे. श्री विष्णू गायत्री मंत्र 1 माळ जपायची आहे. श्री कुबेर मंत्र 1 माळ. त्यानंतर 16 वेळा श्री सुक्तम. नंतर एक वेळा व्यंकटेश स्तोत्र आणि गीतेचा 15वा अध्याय वाचायचा आहे. ही अतिशय महत्त्वाची लक्ष्मीप्राप्तीची सेवा आहे. लक्ष्मी म्हणजे श्री शोभालक्ष्मी अनेक प्रकारची आहे. वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, लक्ष्मी, भावलक्ष्मी वगैरे सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते. आळशी, प्रमादी किंवा झोपाळू माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही. देवी महालक्ष्मी ही परम दयाळू आहे, कृपाळू आहे, ती हित करणारी आहे. पण या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते, त्रास देते, कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे. मोठ्या बहिणीस अक्काबाई म्हणतात. तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात अक्काबाईचा फेरा आला, म्हणजे ही अशी म्हण आहे. ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक झोपलेल्या आळशी लोकांवर रागावते, पण जे जागरण करतात, वरील सेवा करतात त्यांना सुख, समाधान, संपत्ती लाभते. कोण जागतो आहे, कोण जागरती, यावरून या पौर्णिमेला कोजागरी असे नाव पडले. याच पौर्णिमेच्या रात्री राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण करीत आहे किंवा नाही हे पाहत असतो. वारंवार तो कोजागरता असे विचारतो, यावरून हे नाव रूढ झाले. तर अशी आपल्याला कोजागिरीच्या रात्री पूजा करायची आहे, सेवा करायची आहे. तर नक्की करा. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर
व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.